श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच अगदी 2 दिवसावरती अक्षय तृतीया हा सण आलेला आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा करतो, उपाय करतो, तर त्या खूप खूप फलदायी ठरत असतात. तर बघा, अक्षय तृतीया हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त तर आहेच, परंतु त्यासोबत 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त सुद्धा आहे. आणि या दिवशी आपण जेवढी पण पुण्यकर्म करतो, जेवढी सेवा करतो, तर त्याचं पुण्यफळ आपल्याला कधीही नष्ट होत नाही. या दिवशी केलेलं कोणतंही दान, जप आणि खरेदी याचा कधीही क्षय होत नाही, अशी देखील धार्मिक मान्यता या सणासंबंधित आहे. आणि असा हा अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा सण येत्या 19 एप्रिल वार रविवारच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीया हा सण या दिवशी आपण साजरा करणार आहोत. आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो, यासोबतच भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा करतो, माता लक्ष्मींची सेवा पूजा करतो. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची पितरांच्या स्मरणार्थ सुद्धा आपण त्यांची सेवा उपासना करत असतो. बघा, माता लक्ष्मी जी आहे तर तिची कृपा आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहावी. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही उणीव, चणचण, कमतरता पडू नये. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीनं अखंड स्वरूपात निवास करावा, यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा अक्षय तृतीया येण्यापूर्वी काही अतिशय अत्यंत फलदायी आणि प्रभावशाली उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी आपल्याला हे जे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर ते जे उपाय तुम्ही केले तर त्याचं तुम्हाला नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. या दिवशी बघा, नवीन घर, सोने घेणे, चांदी घेणे किंवा नवीन एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे किंवा घर घेणे, जमीन घेणे, उद्योगधंद्याला सुरुवात करायची असेल, तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता. अशी शुभ कामं जी आहेत तर ती या दिवशी आवर्जून केली जात असतात. आणि या महत्त्वाच्या दिवशी आपण जर हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात निवास करेल. आणि उपाय कोणते आहेत, ते कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे, तर काय करायचं आहे, आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदूळाच्या डब्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अशा पवित्र दिवशी बघा, माता पार्वतीने माता अन्नपूर्णा देवीचा अवतार जो आहे तर तो धारण केला होता, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. तर आपल्या घरामध्ये आपलं स्वयंपाकघर हे खूप महत्वाचा भाग आहे. इथे सुद्धा सदा अन्नपूर्णा देवी मातेचा वास असतो. ज्या घरातील स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ, टापटीप, शुद्ध असतं, त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही कायम वास्तव्य करत असते, वास करत असते. अन्नपूर्णा देवीचा सदैव वास त्या घरामध्ये राहत असतो. आणि म्हणूनच आपण अक्षय तृतीया येण्यापूर्वीच बघा, आपलं घर जे आहे, स्वयंपाकघर जे आहे तर ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये बघा, कुठेही प्लास्टिकची भांडी असतील तुटलेली किंवा चिरलेली, तडा गेलेली, स्टीलची भांडी असतील खराब झालेली असेल किंवा त्या भांड्यांना होल पडलेलं असेल, अशी भांडी जी आहेत तर ती आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे. आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि नंतरच आपल्याला
आपल्याला हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते आपल्या घरामध्ये करायचे आहे. उपाय अतिशय अत्यंत साधे सोपे आहेत परंतु प्रभावशाली आहेत. करून बघा. त्या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होणार असतं. या दिवशी आपण कोणती पण सेवा करू त्याचा आणि म्हणूनच आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहे. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये बघा गव्हाचं पीठ हे सुद्धा असतं. आता गव्हाचं पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे बरोबर. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुरुवातीला जी बनवली जाते तर ती म्हणजे चपाती पोळी बनवली जाते आणि ती गव्हाच्या पिठापासूनच आपण तयार करत असतो. आणि अक्षय तृतीया पूर्वीच एक दिवस अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, याच गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला एक 10 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं किंवा 1 रुपयाचं नाणं तुम्हाला जे आहे ना तर ते तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं. तुम्हाला देवघरासमोर आपली सकाळी पूजा झाली की तुम्हाला ते नाणं हातामध्ये घ्यायचं आहे. 11 वेळा 21 वेळा ज्यांना शक्य आहे त्यांनी 108 वेळा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. त्यानंतर पिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला हे नाणं जे आहे ना तर ते टाकायचं आहे. हा उपाय तुम्ही करून बघा. हा उपाय मी स्वतः करते बघा प्रत्येक, कारण की हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. नाण्यामध्ये बघा माता लक्ष्मी जी आहे तर तिचं स्वरूप मानले जातात आणि पिठात नाणं ठेवल्यामुळे घरामधील अन्नधान्यामध्ये धनधान्यामध्ये बरकत जी आहे तर ती येत असते. आर्थिक अडचणी या हळूहळू दूर व्हायला लागतात. आता बघा 2 नंबरचा जो उपाय आहे ना तर तो मिठा संबंधित आहे. आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे की मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि हे मीठ सर्वांच्याच घरामध्ये असतं बघा. अगदी गरीबातील गरीब व्यक्तीपासून ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे तर ते मीठ आपण वापरतच असतो. मीठ बघा आपल्याला पाहायला मिळतं. हे मीठ नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते दूर करण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानलं जातं. माता लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यावेळी समुद्र मंथनातून झाला आणि मिठाची उत्पत्ती जी आहे तर ती देखील समुद्रातूनच झाली आणि म्हणूनच मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मीचा भाऊ मानलं गेला आहे मिठाला आणि म्हणूनच आपल्याला मिठाच्या डब्यामध्ये बघा 3 किंवा 5 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत ना तर त्या ठेवायच्या आहे. कृपा करून त्याला फूल असायला हवं. नुसती लवंग आपल्याला ठेवायची नाही, फुलासहित ठेवायची आहे. त्या कुठेही म्हणजे तुटलेल्या नसाव्या. अखंड लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे. ज्यांना शक्य आहे 5 ठेवणं त्यांनी 5 ठेवा. 3 ठेवल्या 1 ठेवली तरी देखील चालणार आहे. विषम संख्या ठेवताना आपल्याला घ्यायची आहे. विषम संख्या म्हणजे 1 किंवा 3 5 7 अशी तुम्हाला संख्या घ्यायची आहे. तर शक्यतो करून 1 किंवा 3 5 या संख्येमध्ये तुम्हाला मिठाच्या डब्यामध्ये लवंग जे आहे तर ती ठेवायची आहे. कारण त्यानंतर लवंगा आणि मिठाचं हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी मदत करत असतं. यामुळे आपली कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग जे आहेत तर ते हळूहळू करत मोकळे होत जातात. आता समोरचा उपाय बघा. साखर ही गोडव्याचं प्रतीक आहे तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. तुम्हाला साखरेच्या डब्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये जे काही मतभेद आहेत तर ते दूर होत असतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढत असतं, आपुलकी वाढत असते आणि उत्पन्नाचे नवीन सूत्र जे आहेत तर ते देखील निर्माण व्हायला सुरुवात होते. नवीन सूत्र म्हणजे नवीन मार्ग जे आहेत तर ते हळूहळू आपल्याला दिसायला सुरुवात होते. नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करू शकतो. आता समोरचा उपाय बघा. तांदूळा संबंधित आता आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की पूजेमध्ये तांदूळाला किती प्राधान्य दिलं जातं. तांदूळ किती महत्वाचे आहे. तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक आहे. तर हळद ही भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला तांदूळाच्या डब्यात एक अख्खे हळकुंड जे आहे ना तर ते ठेवायचे आहे. या सर्व उपायामुळे बघा आपल्या घरातील धान्य अक्षय जे आहे तर ते राहत असतं आणि शुभ कार्यात येणारे सर्व अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात.
आता बघा, आपण अक्षय तृतीया येण्यापूर्वीच एक दिवस अगोदर आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे आणि अक्षय तृतीया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या डब्यामधून काढून घ्यायच्या आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला त्या प्रवाहित करायच्या आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ ऐकायचा आहे, ठेवायचा आहे. ज्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे त्यांनीच उपाय करा की असं केल्यामुळे होणारच आहे. हळू कोणाला समजा लवकर त्याचा रिझल्ट येईल, कुणाला वेळ लागेल. फक्त मनापासून उपाय करा, सेवा करा, कष्ट करणं चालू ठेवा. नक्कीच आयुष्यामध्ये हळूहळू का होईना बदल जे आहेत तर ते व्हायला सुरुवात होत असते. एकदम कुणीही श्रीमंत होत नसतो. हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपण कशासाठी करत असतो. काही वेळा आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु तरीही आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समाधान जे आहे ना तर ते मिळत नाही. आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय अशा ठराविक तिथींना जर केले तर नक्कीच ते फलदायी ठरत असतात. आपण केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून पूर्ण विश्वासाने सेवा करा, उपाय करा आणि सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक दिवस उजाडलेला असेल. तर चला, आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.